आज आपल्या समवेत तरुण भारतच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सन्माननीय यावल रावेर मतदारसंघाचे कर्तृत्ववान आमदार अमोलदादा जावळे उपस्थित आहेत। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून आजच्या आपल्या वाटचाली संदर्भात। काय सांगाल वाटचाली संदर्भात दादा? तरुण भारत हा विचार परिवाराचाच एक आपला भाग आहे, आयाम आहे आणि मला असं वाटतं की तरुण भारतचं विभागीय कार्यालयाचा भुसावळ सुरू होत आहे। ज्यावेळेला अनेक अडचणी आपल्या या वृत्तपत्र क्षेत्र सध्या अनेक अडचणींना सामोरं आहे, त्यावेळेला तरुण भारत भुसावळचं कार्यालय विभागीय कार्यालय उद्घाटन होत आहे। अत्यंत हा आनंदायी क्षण आहे आणि कदाचित तिथूनच आता आपल्याला पुढे जोरात झेप घ्यायची आहे। त्यासाठी या संपूर्ण तरी आपल्या पूर्ण परिवाराला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। एक या निमित्ताने मी आताच माझं हे होतं की आपल्याला कंटिन्युअस एंगेजमेंट जर वाढवायची असेल तर आपलं एडिटोरियल जे आहे आसमंत जे एडिटोरियल आहे आसमंत आहे आपलं, बरोबर, खूप छान ती हे असते। या निमित्ताने मी सगळ्या युवकांना युवतींना आग्रह करणार आहे की आपण आसमंत ही पूर्ण नक्की वाचत गेला। याच्यातून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी आपल्या पदरी पडणार आहे, वाचनातून आपली नॉलेज आपलं वाढणार आहे आणि हा सुसंस्कारित परिवार कसा घडला पाहिजे आणि कसा घडवला पाहिजे यासाठी आपल्याला खूप फायदा होणार आहे। या निमित्तानं माझ्या तरुण मंडळींना आग्रह आहे, आपण आसमंत वाचत चला आणि आपल्या परिवाराला सुद्धा, तरुण भारतच्या आपल्या टीमला सुद्धा माझी विनंती आहे की हा संपूर्ण जो परिसर आहे हा सातपुडा आणि तापीचा परिसर आहे, केळी हे मुख्य पीक आहे। या निमित्तानं महिन्यातून एक दिवस आपण जर प्रत्येक महिन्याला केळीचं प्लांटेशनपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत एक सेशन जर आपण इथले जे सायंटिस्ट आहेत त्यांच्यासोबत जर आपण घेत गेलो तर त्या माध्यमातून नवीन काय प्रगती झाली आहे, त्यामध्ये काय अडचणी आपण केळी उत्पादकांना सामोरं जात, त्या केळी उत्पादकांनी काय त्याच्यावरती त्या समस्याचं निराकरण कसं केलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठे ट्रीटमेंट केली पाहिजे, हे जर आपण शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला जर आपण सांगत गेलो तर ते खूप मोठं एक होणार आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत आणि आपल्या केळी उत्पादकांसोबत आणि निमित्ताने आपल्या सगळ्या वाचकांसोबत आपलं एंगेजमेंट अजून वाढणार आहे। थोडी माझी आपल्याला विनंती आहे। धन्यवाद।